परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरप्रकारांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। आता या गैरप्रकारांना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारनं संसदेत परीक्षा सुधारणा विधेयक सादर केलं। मात्र विधेयकापेक्षा लोकसभेत विरोधकांच्या गदारोळाची जास्त चर्चा झाली। या गदारोळात नेमकं काय घडलं, काय आहेत नव्या कायद्याच्या तरतुदी आणि परीक्षा सुधारणांसाठी नंदन निलेकणींची भूमिका नेमकी काय असणार आहे, पाहूयात या रिपोर्टमधून। परीक्षा म्हणजे मेहनतीची कसोटी आणि प्रामाणिकपणाची ही परीक्षा। पण पेपरफुटीच्या घटनांनी या विश्वासालाच तडा दिला। आता तोच विश्वास पुन्हा निर्माण करण्याचा सरकारचा दावा आहे। यासाठी संसदेत परीक्षा सुधारणा विधेयक सादर करण्यात आलं। लोकसभेत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी परीक्षा सुधारणा विधेयक सादर केलं। मात्र विरोधकांनी तरुणांवरील लाठीचार्जचा मुद्दा उपस्थित केला। या विषयावर चर्चेची मागणी करण्यात आली। यावरून सभागृहात गदारोळ झाला। गदारोळामुळे लोकसभा तब्बल 4 वेळा स्थगित करण्यात आली। गोंधळामुळे परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा होऊ शकली नाही। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विधेयकांवर निशाणा साधला। काँग्रेस जाणून बुजून चर्चा होऊ देत नाही असा आरोप त्यांनी केला। तसंच देश बदनाम होईल असं राजकारण करू नये अशी टीकाही केली आहे। विरोधकांच्या गदारोळामुळे दिवसाचं कामकाज प्रभावित झालं आणि विधेयकावरील चर्चा पुढे ढकलावी लागली। The public examinations bracket prevention of unfair means amendment bill 2026 to amend the public examination prevention of unfair means bill 2024. Thank you speaker sir. सारे मेंबर तैयारी के साथ आए हैं और अपोजिशन के भी कई मेंबर्स ने अमेंडमेंट दिए हैं, वो भी तैयारी करके आए हैं। बहुत ही महत्वपूर्ण बच्चों के लिए, युवाओं के लिए, छात्रों का जिंदगी के लिए ये महत्वपूर्ण बिल है। सब बोलने वाले वक्ता भी तैयार हैं, फिर भी जानबूझ करके कांग्रेस पार्टी और उसके कुछ साथी जानबूझ करके आज इतना महत्वपूर्ण बिल पे चर्चा होने नहीं दे रहे हैं। मैं बहुत दुखी मन के साथ कह रहा हूँ। पहले दिन तो वो कह रहे थे कि चर्चा करना चाहिए, एग्जाम का मामला है, बच्चों का मामला है। अब जब चर्चा करने के लिए इतना महत्वपूर्ण बिल लेकर के जब आया है, टाइम भी दे चुके हैं 6 घंटे स्पीकर साहब ने, और टाइम देंगे, आप चाहते तो और टाइम देंगे, फिर भी ये कर रहे हैं। ये अच्छा नहीं लग रहे हैं। मैं कांग्रेस के साथियों को कहना चाहता हूँ, ऐसा काम मत कीजिए। जो आपका जो इमेज है बहुत गिर चुका है और बहुत बदनाम होने वाला काम मत कीजिए। पूरा पार्टी एकजुट होकर के हमारे युवाओं का, छात्रों का जिंदगी को ठीक करने के लिए महत्वपूर्ण बिल पे सब हिस्सा लेना चाहिए। मैं फिर से अपील करना चाहता हूँ। आप में से कई ऑनरेबल मेंबर्स प्रिपेयर करके आए हैं, डिस्कस करने के लिए प्रिपेयर करने आए हैं। आप नहीं चाहते हैं, आप इस सब्जेक्ट पे चर्चा नहीं चाहते हैं, आप चर्चा नहीं चाहते, चर्चा करना नहीं चाहते हैं। आप इस देश के युवा के भविष्य के लिए चर्चा नहीं करना चाहते हैं। आप नीट के ऊपर चर्चा नहीं करना चाहते हैं। आप इसी तरह हल्ला करना चाहते हैं। हमारे देश के युवाओं के बारे में आप सोचना नहीं चाहते हैं, उनके बारे में चर्चा नहीं करना चाहते हैं। यदि आपको आज चर्चा नहीं करना चाहते हैं, आज अगर आप चर्चा नहीं करना चाहते हैं हमारे देश के युवा के भविष्य के बारे में, मैं सभा की कार्यवाही कल मंगलवार दिनांक 28 जुलाई 2026 को पुनः 11 बजे तक के लिए स्थगित की जाती है। दरम्यान या विधेयकावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले। संजय राऊत यांनी नव्या विधेयकात विशेष काहीच नसल्याचा दावा केला। फक्त शिक्षेचा कालावधी वाढवल्याचं त्यांनी म्हटलं आहे। आणि नवीन विधेयकात लक्षवेधी असं काही नाही। पेपर फोडणाऱ्याला पूर्वी 1 वर्ष शिक्षा होती, ती 10 वर्ष, फक्त आकडे बदलले। 1 कोटी रुपये दंड होता, तो 10 कोटी केला, फक्त आकडे बदलले। मी आधी म्हणालो आहे की अशा प्रकारचे कायदे करून मोदी हे किती काळ कायद्याचं पालन करू शकतात, हे मोदींचं सरकार। परीक्षेसाठी कडक कायदा करण्याची भूमिका मोदी सरकारनं घेतल्यानंतर संजय राऊतांच्या मात्र पोटामध्ये दुखतंय। ते म्हणतात की कायद्याचा काय उपयोग होईल। संजय राऊत, तुम्हाला कायदा चालणार नाही, कारण तुम्हाला कायद्यानं चालायचं नाही।
या देशामध्ये अराजकता निर्माण झाली पाहिजे, तरुणांची माथी भडकून हा देश पेटवला पाहिजे, एवढाच हेतू तुमचा आहे. त्यामुळं असा कायदा आल्यानंतर तरुणाई त्यांचं स्वागत करेल हे तुम्हाला नकोय. परंतु एक लक्षात घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे आणि परीक्षेतल्या घोटाळ्याला रोखण्यासाठी हा कायदा आल्यानंतर तरुणाई आणि जेनझी देखील त्याचं स्वागत करेल. त्यामुळेच तुमची ही पोटदुखी सुरू आहे. नीट पेपर फुटी प्रकरणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही परीक्षा सुधारणांबाबत भूमिका स्पष्ट केली. पेपर फुटी रोखण्यासाठी कठोर कायदा आणत असल्याचं त्यांनी सांगितलं. तर परीक्षा सुधारणा आणि तंत्रज्ञान आधारित व्यवस्था उभारण्यासाठी नंदन निलेकनी यांच्या अध्यक्षतेखाली हाय पॉवर टास्क फोर्स स्थापन केल्याची माहिती दिली. मात्र पंतप्रधानांनी आधी देशाची माफी मागावी अशी मागणी संजय राऊतांनी केली. हम कल पार्लियामेंट के अंदर भी कठोर कानूनों के प्रावधान के साथ नया कानून बनाने की दिशा में भी आगे बढ़ रहे हैं. लेकिन हमें भविष्य के लिए सोचना है. हमारी परीक्षा पद्धति विश्वस्त हो, हमारी परीक्षा पद्धति ट्रांसपेरेंट हो, हमारी परीक्षा पद्धति में सबसे ज्यादा अब टेक्नोलॉजी का उपयोग हो. इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकनी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है, जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा और जल्द से जल्द आने वाली परीक्षाओं की विश्वसनीयता को सुनिश्चित करने का काम इसके रिपोर्ट के आधार पर कर दिया जाएगा. आधुनिकता मारून तुम्ही भारताला पुराण किंवा महाभारत काळातल्या शिक्षण पद्धतीत नेलं. याबद्दल तुम्ही आधी देशाची माफी मागायला पाहिजे. ती निलकणीनं आणलं वगैरे सोडून द्या. तुम्ही मुळात या देशामध्ये तंत्रज्ञानाचं युग हे काँग्रेसने आणलं आहे, नेहरूंनी आणलं आहे, ते राजीव गांधीपर्यंत, मनमोहन सिंगांपर्यंत मान्य करतो. हे सर्व सुशिक्षित प्रधानमंत्री होते. नंदन निलेकनी प्रसिद्ध उद्योगपती, तंत्रज्ञान तज्ज्ञ, इन्फोसिसचे ते सहसंस्थापक आहेत. 2002 ते 2007 या काळात इन्फोसिसचे CEO राहिलेले आहेत. भारताच्या डिजिटल क्रांतीमध्ये त्यांचे योगदान आहे. आधार कार्ड योजनेचे ते जनक आहेत. आधारमुळे भारतीयांना डिजिटल ओळख मिळाली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात UIDAIचे ते पहिले अध्यक्ष आहेत. 2006 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं. पेपरफुटीच्या घटनांनी विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाला. आता नव्या कायद्यामुळे हा विश्वास पुन्हा मिळेल का, की हा विषय देखील राजकारणामध्येच अडकून राहील, याकडे देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.